उपचार करतात व वैद्यकीय औषधी अजय मेडिकलचे मालक बद्रीप्रसाद आवटी हे देतात. सणासुदीला सत्यमेव जयते परिवाराकडून बेघर बेसहारा लोकांच्या घरी जाऊन गोडधोड देऊन सण साजरा केला जातो. हा नितीन पिंगळे वगैरे हा ग्रुप जो चांगला कार्यक्रम राबवतात त्याचं मी अभिनंदन करतो आणि मी नेहमी याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. त्याला सांगितलं जेव्हा जेव्हाही याची बंद करायची वेळ आली तर तू मला सांग, मी अवश्य मदत करेन. आणि मी नाना पाटेकर जेव्हा इथं आले होते शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना मदत करण्याकरता मकरंद अनासपुरे, तेव्हा त्यांना सांगितलं की असा उपक्रम आमच्या चिखलीत राबवला जातो. निराधार लोकांना घरपोच डबे पोहोचवले जातात, 2 वेळचे अन्न त्यांना दिलं जातं आणि त्यांची व्यवस्था पाहिली जाते. तेव्हा त्यांनी सांगितलं हे आता आमच्यापेक्षाही मोठं काम आहे असं त्यांनी सांगितलं. नितीनची आम्ही भेट करून दिली होती. तर हा जो उपक्रम आहे हा खरोखरच चांगला आहे, त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही, म्हणून हा चालू ठेवावा. तसेच सणासुदीला दिवाळी दसरा या दिवशी नवीन कपडे देखील त्यांना संस्थेद्वारे दिले जातात. या उपक्रमासाठी कोणतेही शासकीय मदत मिळत नाही. हिवाळी मोसमामध्ये थंडीची चाहूल लागताच सत्यमेव जयते या सेवाभावी संस्थेने बेघर बेसहारा वयोवृद्ध अपंग अशा लोकांना सकाळी 11 वाजता बस स्टँडच्या पाठीमागे खितपत पडलेले बेघर बेसहारा वयोवृद्ध मनोरुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. आजच्या काळात रक्ताचे नाते असलेले काही जण कर्तव्य विसरून जन्मदात्यांना घराबाहेर काढून बेवारस सोडत असताना दुसरीकडे मात्र आधार देण्याचे काम सत्यमेव जयते ही सेवाभावी संस्था करीत आहे. सत्यमेव जयते या संस्थेची स्थापना 1 वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे. तरी या सत्यमेव जयते संस्थारातर्फे या मनोरुग्ण वयोवृद्ध लोकांना नियमित सेवा देण्यात येते आणि तसेच आमच्या मित्रपरिवाराकडनं आम्हाला खूप प्रेरणा प्रोत्साहन मिळत आहे आणि आज थंडीची चाहूल लागल्यामुळे आम्ही या लोकांना ब्लँकेट वाटप करत. तर या ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे, डॉक्टर प्रतापसिंग राजपूत, कपिल खेडेकर, सुधीर चेके पाटील, अरविंद शेळके, प्रल्हाद घुसारी,